गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड नाईट. तुम्ही ज्या टायमिंगला हा व्हिडिओ बघताय त्यासाठी ते सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आज आपल्याला एक टॉपिक चालू करायचा आहे नवीन, लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. लॉज ऑफ मोशन मधून नीटसाठी कमीत कमी एक नाही तर दोन क्वेश्चन्स बनतात. JEE साठी एक नाही तर दोन क्वेश्चन्स बनणार आहेत. त्यामुळे आपण लॉज ऑफ मोशन हा टॉपिक डिटेलमध्ये डिस्कशन करूयात. फक्त एवढंच आहे की पूर्ण व्हिडिओ कंटिन्युअसली बघा. तुम्हाला पूर्ण लॉज ऑफ मोशनचे कन्सेप्ट क्लिअर होतील, डिटेलमध्ये क्लिअर होतील. एकही तुमचा डाऊट पाठीमागे राहणार नाहीये. तर टॉपिकला स्टार्ट करूयात. लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन. तर सगळ्यात सुरुवातीला की आपल्याला मोशनचे लॉज बघायचे आहेत, राईट. चला, तर सगळ्यात पहिले मला रिझन सांगा. कॉज ऑफ मोशन काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली जी मोशन होती ती मोशन त्याचं रिझन काय. तर जसं फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आहे, ऑलरेडी तो मोशन मध्ये, त्याला जर मला स्टॉप करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आपण काय अप्लाय करणार, फोर्स अप्लाय करणार, राईट. त्याच्यासोबतच सपोज की एखादी बॉडी रेस्ट मध्ये आणि त्याला काय करायचं, आपल्याला मोशन मध्ये आणायचं, तरी काय अप्लाय करावं लागणार, फोर्स. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, एखाद्या बॉडीला जर मोशन मध्ये आणायचं असेल तर आपल्याला काय अप्लाय करावा लागतो, फोर्स अप्लाय करावा लागतो. म्हणजेच मेन कॉज ऑफ रिझन ज्याला आपण म्हणूयात, काय माहितीये का, कॉज ऑफ मोशन काय असायला पाहिजे, तर फोर्स. कॉज ऑफ मोशन काय आहे, फोर्स. आलं लक्षामध्ये. जसं एखाद्या बॉडीची एक पहिली स्टेट आहे, ती स्टेट इनिशियल स्टेट, आणि नंतर आपण त्याची स्टेट चेंज केली. कधी स्टेट चेंज होऊ शकते, ज्यावेळेस आपण काय अप्लाय करणार, फोर्स अप्लाय करणार. म्हणजे कॉज ऑफ मोशन म्हणजे मोशनचं जे मेन रिझन आहे ते कोण आहे, फोर्स. कोण आहे, फोर्स. मग आता फोर्स जर आला असेल तर सगळ्यात महत्वाचं, मग किती टाईपचे फोर्सेस आहेत. जसे तुम्ही आतापर्यंत खूप सारे नाव ऐकले असतील टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये, सेंट्रिपिटल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्यानंतर फ्रिक्शन फोर्स, त्यानंतर आणखी तुम्ही नाव टेन्शन फोर्स, त्यानंतर नॉर्मल फोर्स, असे खूप सारे वेगवेगळे टाइप्स आहेत फोर्सेसचे, राईट. पण बेसिकली आपण याला कॅटेगराइज करणार दोन टाइप मध्ये. किती टाइप्स मध्ये, दोन टाइप मध्ये. तर फोर्सला लक्षात घ्या. आपण लक्षात सुरुवातीला सांगूयात काय, टाइप्स ऑफ फोर्सेस. टाइप्स ऑफ फोर्सेस. व्यवस्थित लक्ष द्या, पूर्ण कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. फक्त एकदा केअरफुली हा व्हिडिओ बघा एकदा. टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये दोन टाइप आपण सांगणार आहेत. एक म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्सेस. कोणते म्हणायचे त्याला, कॉन्टॅक्ट फोर्सेस. आणि दुसरा टाइप कोणता असणार आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. एक पहिला टाइप झाला कॉन्टॅक्ट फोर्सेस, दुसरा कोणता, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट फोर्सेस कोणते कोणते, की जी एखादी बॉडी दुसऱ्या बॉडी सोबत कशी येईल, कॉन्टॅक्ट मध्ये येईल, त्याला काय म्हणायचंय, कॉन्टॅक्ट फोर्सेस. आणि जर समजा एखादी बॉडी विदाउट कॉन्टॅक्ट मध्ये येता जर फोर्स अप्लाय होत असेल त्याला काय म्हणायचं आपल्याला, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, राईट. कळलं का. कॉन्टॅक्ट फोर्स साठी काय व्हायला पाहिजे, की एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीच्या काय आली पाहिजे, कॉन्टॅक्ट मध्ये, तर तो फोर्स अप्लाय होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे कॉन्टॅक्ट फोर्सेस. जसं फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिला फोर्स कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपल्याला लक्षात घेत ठेवायचंय, नॉर्मल फोर्स. कोणता फोर्स आहे, नॉर्मल फोर्स, ठीक आहे. दुसरा फोर्स आहे आणखी दुसरा, टेन्शन फोर्स. याच्या टाइप्स आपण डिटेलमध्ये डिस्कशन करू, सध्या लक्षात घ्या फक्त, टेन्शन फोर्स. त्यानंतर तिसरा जो फोर्स आहे त्याला म्हणायचं आपल्याला स्प्रिंग फोर्स. कोणता फोर्स आहे हा, स्प्रिंग फोर्स. आणि चौथा जो फोर्स आहे त्याला सांगायचं आहे आपल्याला, सपोज एक नाव लिहितो मी, फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स. हे चार टाइप जे आहेत ते कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये असणार. कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये नॉर्मल फोर्स, टेन्शन फोर्स, स्प्रिंग फोर्स, आणि दुसरा कोणता आहे, फ्रिक्शन फोर्स. आता दुसरा जो टाइप आहे तो कोणता आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कोणते कोणते, त्यामध्ये पहिला सगळ्यात फोर्स महत्वाचा जो की आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर दुसरा फोर्स जो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. लक्षात आलं का. ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन ऑब्जेक्ट मध्ये, पण कोणत्याही बॉडीला कॉन्टॅक्ट मध्ये यायची गरज नाही तरी सुद्धा काय ऍक्ट होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तसंच इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स हा दोन चार्ज मध्ये असतो, कोणत्याही चार्जला कॉन्टॅक्ट मध्ये येण्याची गरज नाही तरी सुद्धा कोणता फोर्स ऍक्ट होणार, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. तसा तिसरा आणखी एक असतो बघा, मॅग्नेटिक फोर्स. कोणता आहे, मॅग्नेटिक फोर्स. विदाउट कॉन्टॅक्ट मध्ये येता सुद्धा मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो. जसं तुम्ही याच्या अगोदर कधी लहानपणी याच्या अगोदर दोन बार मॅग्नेट घेतले असेल, इकडे जर पोल नॉर्थ असेल, हा पोल जर नॉर्थ असेल तर तुम्ही ऑब्झर्व केला असेल, दोन असे काय करतात, एकमेकाला रिपेल करतात बाजूला एका डिस्टन्स वरूनच, राईट.
म्हणजे कोणतीही बॉडी कॉन्टॅक्टमध्ये न येता जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण काय म्हणायला लागलो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपण सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. तर कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये कोणते कोणते, नॉर्मल फोर्स, टेन्शन फोर्स, स्प्रिंग फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स. तर आता याच्यामध्ये आणखी सुद्धा फोर्सेसचे टाइप्स ऍड होऊ शकतात, पण बेसिकली लॉज ऑफ मोशन मध्ये आपल्याला जे डिस्कशन करायचे लॉज ऑफ मोशन मध्ये ते असणार आहे नॉर्मल फोर्स, टेन्शन फोर्स, स्प्रिंग फोर्स, फ्रिक्शन फोर्स आणि या नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मला आपल्याला आणखी एक डिस्कस करायचा तो कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता राहिला प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स इव्हन ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिटेलमध्ये आपल्याला टॉपिक्स आहेत 11th मध्ये काही 12th मध्ये, तर जे आपण डिटेलमध्ये त्या फोर्सेसवर डिस्कशन करणार आहे, पण ते डिटेलमध्ये त्या टॉपिक मध्ये असेल. सध्याच्याला तरी आपल्याला लक्षात ठेवायचं या लॉज ऑफ मोशन मध्ये आपल्याला हे एवढे फोर्सेस डिस्कस करायचे. याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला आपण काही जे महत्वाचे फोर्सेस आहेत तेवढेच डिस्कस करणार आहेत, बाकीच्याला आपण नंतर बघूयात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला फोर्स आपण डिस्कशन करूयात कोणता, नॉर्मल फोर्स. लक्षात घ्या कोणता फोर्स सांगितला मी सगळ्यात पहिला, नॉर्मल फोर्स. आता नॉर्मल फोर्स म्हणजे काय लक्षात घ्या, नॉर्मल फोर्स डिनोटेड बाय कॅपिटल एन, डिनोटेड बाय कॅपिटल एन, ऑर यालाच काय म्हणायचं आणखी माहितीये का, नॉर्मल रिएक्शन. हे नॉर्मल फोर्स यालाच काय म्हणायचं आणखी, नॉर्मल रिएक्शन डिनोटेड बाय कॅपिटल आर. एक तर कॅपिटल एन ना डिनोट करा, नाही तर कॅपिटल आर ना. जसं फॉर एक्झाम्पल मी सपोज करा सांगितलं तुम्हाला की हा एक सरफेस आहे, या सरफेसवर एक ब्लॉक आहे, ज्या ब्लॉकचं मास सपोज करा किती आहे, स्मॉल एम. या ब्लॉकचं मास किती आहे, स्मॉल एम. तर एक बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आली, बरोबर आहे, या दुसऱ्या सरफेसच्या कशी आली, कॉन्टॅक्ट मध्ये आली, म्हणजे याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट व्हायला पाहिजे, सगळ्यात पहिले नॉर्मल फोर्स. कोणता ऍक्ट व्हायला पाहिजे, नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स कसा ऍक्ट होणार, तर लक्षात ठेवायचं नॉर्मल फोर्स असा शो करायचा सरफेसला परपेंडिक्युलर. कसा शो करायचा आहे, सरफेसला परपेंडिक्युलर. इट मीन्स डायरेक्शन ऑफ नॉर्मल फोर्स तुम्ही कशी शो करणार, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. नॉर्मल फोर्स प्रत्येक वेळेस सरफेसला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर सरफेस असणार. सरफेस सोबत एखादी बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आली की त्या प्रत्येक बॉडीवर नॉर्मल फोर्स ऍक्ट होणारच. तो फोर्स दाखवायचा कसा, अपवर्डला असं दाखवायचं नाही, तर सरफेसला परपेंडिक्युलर. मग सरफेस कोणता असू द्या, सरफेसला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. जसं फॉर एक्झाम्पल मी काय केलं, हा बोर्ड आहे, या बोर्डवर हा मार्कर ठेवला, तर मार्कवर सुद्धा त्या बोर्डमुळे काय ऍक्ट झालेला आहे, नॉर्मल फोर्स ऍक्ट झालेला आहे, पण तो सरफेसला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. फॉर एक्झाम्पल इथून पुढे लक्षात ठेवा, याला म्हणायचं इन्क्लाइंड प्लेन. याला काय म्हणायचंय, इन्क्लाइंड प्लेन. याला काय म्हणायचंय, इन्क्लाइंड प्लेन. याच्यावर एक ब्लॉक ठेवला आपण, ज्याचं मास आहे सपोज करा स्मॉल एम. याचा मास किती आहे, स्मॉल एम. आता बघा आपल्याला या इन्क्लाइंड प्लेनचा हा काय झाला, एक सरफेस. या इन्क्लाइंड प्लेनचा हा काय झाला, एक सरफेस. मग सरफेसला परपेंडिक्युलर काय असणार प्रत्येक वेळेस, नॉर्मल फोर्स. मग ह्या ब्लॉकवर सुद्धा एक नॉर्मल फोर्स ऍक्ट होणार, पण सरफेसला कसा असला पाहिजे, तो परपेंडिक्युलर. कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. जसं फॉर एक्झाम्पल हा घेतला आपण एक इन्क्लाइंड प्लेन. बघा हा काय घेतला आपण, एक इन्क्लाइंड प्लेन. आता ह्या इन्क्लाइंड प्लेनचा अँगल सपोज थिटा आहे आणि इथे एक ब्लॉक ठेवला, ज्या ब्लॉकचं मास आपण सपोज केलं किती आहे, स्मॉल एम. काय सपोज केलं, स्मॉल एम. आता याला सरफेसला परपेंडिक्युलर, सरफेसला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. त्यालाच कोणता फोर्स म्हणायचा, नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉर्मल रिॲक्शन. लक्षात यायलंय का, नॉर्मल रिॲक्शन. लक्षात येत असेल तर यस म्हणायला काही अडचण नाहीये. लवकर लवकर सांगा, नॉर्मल फोर्स कसा लिहायचा, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. नॉर्मल फोर्स ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. आले लक्षामध्ये. मग ज्या वेळेस सुद्धा एखादा ब्लॉक एखाद्या सरफेस सोबत कसा येणार, कॉन्टॅक्ट मध्ये येणार, त्यावेळेस आपल्याला फोर्स लिहायचा कोणता, नॉर्मल फोर्स. आणि तो सरफेसला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. झाला सगळ्यात पहिला फोर्स. दुसरा फोर्स कोणता लक्षात घ्या, टेन्शन फोर्स. दुसरा फोर्स कोणता आहे, टेन्शन फोर्स. चला, टेन्शन फोर्स डिनोटेड बाय कॅपिटल टी. लक्षात ठेवा, टेन्शन फोर्स ऑलवेज लाई बिटवीन द टू ब्लॉक्स. म्हणजे जसं सांगता येईल मला, एखादी जर दोन ब्लॉकला जर एका स्ट्रिंगना कनेक्ट केलं, एका स्ट्रिंगना दोरीना एका स्ट्रिंगना जर कनेक्ट केलं, तर त्या स्ट्रिंग मध्ये काय भेटणार, टेन्शन येणार. काय येणार, टेन्शन. जसं एक्झाम्पल समजू आपण डायरेक्टली. सपोज करा हा एक सरफेस आहे, या सरफेसवर मी काय केलं, हा सगळ्यात पहिला एक ब्लॉक ठेवला. या ब्लॉकचं मास सपोज करा m1
आणि दुसरा एक ब्लॉक घेतला, याचा या ब्लॉकचा मास सपोज करा किती आहे m2 आणि एक्झॅक्टली या ब्लॉकवर या साईडला अप्लाय केला आपण फोर्स F, राईट. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या ब्लॉक m2 वर फोर्स अप्लाय केला आपण F, या डायरेक्शनला आपण ह्या ब्लॉकला काय करतोय आपण पुल करतोय या डायरेक्शनला. मग पुल करत असताना हा ब्लॉक तर समोर येईल, पण हा m1 कशामुळे समोर यायला लागला, ह्या स्ट्रिंगमुळे. मग आता ह्या स्ट्रिंग मध्ये काय आला असेल, ह्या दोन्ही ब्लॉकमुळे टेन्शन आलं असेल. काय आलं असेल, टेन्शन. जसं फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही ऑब्झर्व केला असायच्या अगोदर, एखादा ऑब्जेक्ट आहे एखाद्या स्ट्रिंगला जर जोडलेला असेल तर त्या स्ट्रिंग मध्ये काय येतं, खिचाव, ज्याला म्हणतो आपण टेन्शन येणार, राईट. स्ट्रिंग मध्ये काय येणार, टेन्शन. तर एक्झॅक्टली इथं सुद्धा काय येणार, टेन्शन. आता टेन्शन ठरवायचं कसं, तर टेन्शन लक्षात ठेवा, अवे फ्रॉम द बॉडी. टेन्शनची डायरेक्शन कशी ठरवायची, प्रत्येक वेळेस अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी म्हणा, नाहीतर अवे फ्रॉम द पॉइंट. जसं हा पॉइंट मास असेल त्या पॉइंट मासच्या अवे किंवा फ्रॉम द बॉडी. मग अवे फ्रॉम द बॉडी म्हणलं तर इथं डायरेक्शन दाखवायची अवे फ्रॉम बॉडी. तर काय असणार, टेन्शन टी. स्ट्रिंग मध्ये काय लिहायचं, टेन्शन. तसं अवे फ्रॉम द बॉडी, टेन्शन टी, अवे फ्रॉम द बॉडी. सिंपल कन्सेप्ट आहे, अवे फ्रॉम द बॉडी. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, ही स्ट्रिंग किती आहे, फक्त एकच आहे. ही स्ट्रिंग एक, तर टेन्शन सुद्धा एकच. जसं फॉर एक्झाम्पल याच्याच पाठीमागे मी जर आणखी एक ब्लॉक बनवला असता, याच्या पाठीमागे आणखी एक ब्लॉक बनवला असता आपण, तिथे लिहिला असता आपण काय, m3. तर इथं या स्ट्रिंग मध्ये काय भेटलं असतं आपल्याला, टेन्शन. काय भेटलं असतं, टेन्शन. का, कारण की अवे फ्रॉम द बॉडी इधर भेटलं असतं टेन्शन T2, तिथं काय भेटलं असतं, टेन्शन T2. कारण की आता बघा इथली स्ट्रिंग वेगवेगळी आहे. ब्लॉकचे मास काही असू द्या, काही फरक पडत नाही, ह्या ब्लॉकचे मास कोणते लिहा, पण ह्या स्ट्रिंग मध्ये काय येणार, टेन्शन येणार. काय येणार, टेन्शन येणार. मग आता इथं टेन्शन T लिहिलं, जसं फॉर एक्झाम्पल इथं जर मी T1 लिहिलं असतं, तर इथं काय लिहिलं असतं, T2 लिहिलं असतं. आलं लक्षामध्ये. मला सांगायचं काय, तर स्ट्रिंग एक असेल तर टेन्शन सुद्धा एकच. स्ट्रिंग बदलली तर टेन्शन बदलणार, स्ट्रिंग बदलली तर पुन्हा काय बदलणार, टेन्शन बदलणार. लक्षात ठेवा, जर इथं जर मी T1 नाव दिलं असेल तिकडे काय द्यावं लागेल, T2. इथं जर नाव T असेल तर इकडे नाव T1 द्या. लक्षात आलंय तुमच्या. तर हे झालं आपल्यासाठी सिंपल कन्सेप्ट, अवे फ्रॉम द बॉडी. काय ठरवायचं, टेन्शन. अवे फ्रॉम द बॉडी काय ठरवायचं, टेन्शन. टेन्शनचा फॉर्म्युला वेगळा लिहायची, कोणत्या फॉर्म्युला लिहायची गरज नाही, फक्त स्ट्रिंग मध्ये प्रत्येक वेळेस काय येणार, टेन्शन येणार. तर मग आपला पहिला फोर्स झाला कोणता, नॉर्मल फोर्स. दुसरा फोर्स कोणता आहे, टेन्शन फोर्स. मग आता तिसरा फोर्स जो सगळ्यात महत्वाचा आपल्याला घ्यायचा आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणला, ज्याला लिहितो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय लिहायचंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता बघा, जसं की पूर्ण आपल्या अर्थ आहे, या अर्थची रेडियस असते कॅपिटल R. सपोज करा आपल्या अर्थची रेडियस काय आहे, कॅपिटल R, आणि याच्यावर काय केलं आपण, एक ऑब्जेक्ट ठेवला. या ऑब्जेक्टचं मास किती आहे, स्मॉल m. सरफेस आहे, सरफेस आपल्या अर्थच्या सरफेसवर ऑब्जेक्ट आहे, ज्याचा मास आहे m. तर याच्यावर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार, ज्याला म्हणतो आपण mg फोर्स. म्हणजे स्वतःचं आपलं जे सेल्फ वेट असतं ते कशाच्या इक्वल असतं, mgच्या इक्वल. आणि हे स्वतःचं सेल्फ वेट आपण लिहू शकतो ऍज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ऍज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय, ते F इज इक्वल टू mg. F इज इक्वल टू mg. तर मग आता सेल्फ वेट जे आहे आपल्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते सांगायचं F इज इक्वल टू mg. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी सांगायची, प्रत्येक वेळेस दाखवताना आपण डाऊनवर्ड दाखवताना कशी दाखवणार, डाऊनवर्ड. बट इट इज, स्टार करून लिहायचं आपल्याला, इट इज डायरेक्टेड. इट इज डायरेक्टेड टूवर्ड्स, इट इज डायरेक्टेड टूवर्ड्स द, इट इज डायरेक्टेड टूवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. Toward the center of earth. It is directed toward the center of earth. आलं लक्षामध्ये. सगळ्यात सोपा कन्सेप्ट आहे. 3 फोर्सेस आपण सांगितले. सगळ्यात पहिला फोर्स नॉर्मल फोर्स, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर परपेंडिक्युलर दाखवायचा. त्यानंतर टेन्शन फोर्स अवे फ्रॉम द बॉडी दाखवायचं. एखादा ब्लॉक सोबत जर स्ट्रिंग कनेक्ट आहे त्या स्ट्रिंग मध्ये कोणता फोर्स भेटणार, टेन्शन फोर्स लिहायचा कसा, अवे फ्रॉम द बॉडी. कसा लिहायचा, अवे फ्रॉम द बॉडी. त्यानंतर नेक्स्ट लिहायचा कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा ठरवायचा, टूवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. टूवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. पण लिहायचं काय, F इज इक्वल टू mg. प्रत्येक बॉडीवर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोच, तो म्हणजे टूवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. तर लवकर हे 3 फोर्सेस नोट डाऊन करा. या 3 फोर्सेस नंतर आपण सगळ्यात लॉज ऑफ मोशन मधला पहिला लॉ आपल्याला डिस्कस करायचा आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ. आणि त्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन जे या टॉपिक मधून सगळ्यात जास्त बनण्याचे चान्सेस आहेत, तर लवकर नोट डाऊन करा, नाहीतर मग स्क्रीनशॉट घ्या. पण लिहिलेलं सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही लिहून काढा.
रफ केलाय बोर्ड. त्यानंतर आता लगेच आपण स्टार्ट करूयात. 3 फोर्सेस पाहिले आपण. नॉर्मल फोर्स, त्यानंतर टेन्शन फोर्स आणि नंतर कोणता पाहिला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता जे स्प्रिंग फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स पाहिले आपण ते नंतर डिस्कशन करूयात. अगोदर या 3 फोर्सेसवर आपण डिटेलमध्ये डिस्कशन करू. याच्यावर काही क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. त्यानंतर बाकीचे पुढचे कन्सेप्ट बघू. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिला आपण डिस्कस करणार न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटन्स फर्स्ट लॉ सगळ्यात महत्वाचा, जो की आपल्याला बरेच क्वेश्चन सॉल्व्ह करून देईल. न्यूटन्स फर्स्ट लॉ. चला, न्यूटन्स फर्स्ट लॉ सगळ्यांना माहित असेल. अ बॉडी इज ॲट रेस्ट. काय लिहितो आपण स्टेटमेंट? अ बॉडी इज ॲट रेस्ट will remains at rest. A body is at rest will remain at rest. Or a body is in uniform motion. A body is in uniform motion will remains in motion. Will remains in motion. A body is at rest will remain at rest. A body is in motion will remains in motion until and unless any unbalanced force acts on it. सिंपल स्टेटमेंट है. काय लिहिले समजून घ्या व्यवस्थित. अ बॉडी इज ॲट रेस्ट विल रिमेन ॲट रेस्ट. एखादी बॉडी जर रेस्ट मध्ये असेल तर ती कशी राहते? कंटिन्युअसली रेस्ट मध्ये. एखादी बॉडी युनिफॉर्म मोशन मध्ये तर ती सुद्धा कशी राहते? युनिफॉर्म मोशन मध्ये. अंटिल अँड अनलेस एनी एक्सटर्नल फोर्स ऍक्ट ऑन इट. जोपर्यंत आपण त्याच्यावर काय अप्लाय करत नाही, एखादा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत तिची डायरेक्शन, तिची पोझिशन, तिची स्टेट काय होत नाही? चेंज होत नाही. तो सांगतो आपला न्यूटन्स फर्स्ट लॉ. म्हणजे काय? बॉडी रेस्ट मध्ये तर रेस्ट मध्येच. जसं आपण याच्या अगोदर तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल, जसं लहानपणी सुद्धा तुम्ही एखादा छोटे बेबी जर असेल तर एखादा जर बाहेरून खेळून एखादा जर बॉल खेळत आला असेल तर तो संध्याकाळी बॉल घेऊन आल्यानंतर एखाद्या कपाट खाली नाही तर एखाद्या कॉट खाली नेऊन टाकून देईल आणि काय करेल? एक्झॅक्टली उद्या सकाळी त्याला किचन मध्ये शोधेल. राईट? किचन मध्ये शोधणार नाही. सगळ्यात महत्वाचं त्याला माहिती आहे की मॉर्निंग मध्ये मी जो काल बॉल ठेवलेला आहे तो या ठिकाणी ठेवला होता इव्हनिंग मध्ये, तर एक्झॅक्टली तो बॉल त्याच ठिकाणी शोधला जाणार. त्याला न्यूटनचे लॉ माहिती आहेत का? नाहीत. पण तरी सुद्धा त्याला एवढं ऑब्झर्व आहे की बॉडी जिथे ठेवली ती तिथं सापडणार आहे. म्हणजे बॉडी इज ॲट रेस्ट विल रिमेन ॲट रेस्ट. त्यावर जर कोणी फोर्स अप्लाय केला असेल तरच तिची काय चेंज होऊ शकते? पोझिशन चेंज होऊ शकते, त्याची स्टेट बदलू शकते, अदरवाईज बदलणार नाही. म्हणजेच काय? अ बॉडी इज ॲट रेस्ट विल रिमेन ॲट रेस्ट और बॉडी इज इन मोशन remains in motion until and unless any unbalanced force act on it. म्हणजेच काय? जसं फॉर एक्झाम्पल मी इथं उभा आहे, या साईडला एक 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला, या साईडला एक 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला. 2 पर्सन आहे, एक ए पर्सन बी पर्सन. मला या साईडला ओढताय 10 न्यूटनना आणि दुसरा पर्सन या साईडला सुद्धा 10 न्यूटनना. तर माझी बॉडी कोणत्या साईडला मूव्ह करायला पाहिजे? तर माझी बॉडी कोणत्याही साईडला मूव्ह करणार नाही, कारण की दोन्हीकडे फोर्स कसा आहे? सेम आहे. तर बॉडी कशी राहायला पाहिजे? रेस्ट मध्ये. याचाच मिनिंग झाला नेट फोर्स किती झाला? 0. नेट फोर्स काय झाला? 0. जर बॉडी रेस्ट मध्ये असेल तर त्या बॉडीवर ऍक्ट होणारा नेट फोर्स किती झाला? 0. नेट ऍक्सलरेशन सुद्धा किती झालं? 0. म्हणजेच आपण काय लिहिणार? तर सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचं या ठिकाणी की नेट फोर्स इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे? 0. नेट फोर्स इक्वल टू 0 झाला. मी याचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. सिंपल सपोज की हा एक सरफेस आहे, या सरफेस सोबत हा एक ब्लॉक आहे कॉन्टॅक्ट मध्ये, त्याचा मास m आहे. या साईडला फोर्स अप्लाय केला आपण F सेम, आणि त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा फोर्स किती अप्लाय केला? F. तर ही बॉडी रेस्ट मध्ये राहील का मोशन मध्ये येईल? या बॉडीवर फोर्स अप्लाय झाला, पण दोन्हीकडे फोर्स कसा अप्लाय झाला? सेम. म्हणून याचा मिनिंग झाला की द नेट फोर्स इक्वल टू काय आलं? 0. नेट फोर्स इक्वल टू काय आलं? 0. याचाच मिनिंग झाला की आपण इथं सांगू शकतो की एक्झॅक्टली बॉडी इज ॲट रेस्ट. बॉडी इज ॲट रेस्ट. और आपल्याला आणखी काय म्हणता येईल की बॉडी इज इन इक्विलिब्रियम. एक वर्ड यूज करायचा कोणता? इक्विलिब्रियम. बॉडी कशामध्ये? इक्विलिब्रियम मध्ये. बॉडी इज इन इक्विलिब्रियम म्हणजे बॉडी कुठेही मूव्ह करणार नाही. याचा मिनिंग आहे नेट फोर्स किती ऍक्ट झाला? 0. लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाचं न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये बॉडी जर एखादी रेस्ट मध्ये असेल तर ती रेस्ट मध्ये राहणार, बॉडी जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशन मध्ये असणार,
until and unless any external unbalanced force act on it. म्हणजे त्याचा मिनिंग आहे बॉडी इज ॲट रेस्ट. त्याला दुसरा वर्ड काय यूज करायचा, बॉडी इज इन इक्विलिब्रियम. बॉडी कशामध्ये, इक्विलिब्रियम म्हणजे नेट फोर्स किती झाला, 0, कारण इकडे पुल होणार नाही तिकडे पुश होणार नाही. सिंपल आहे, एक्झॅक्टली दोन्हीमध्ये नेट फोर्स किती होऊन बसला, 0. आता या टाईपच्या क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण काय करूया, एक सिंपल क्वेश्चन घेऊ आपण आणि समजून घेऊ. सपोज करा तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलं की सिस्टम इज इन इक्विलिब्रियम, find the tension force in the string, find the tension force in the string when system is in equilibrium. सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आणि टेन्शन फोर्स विचारला. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एक डायग्राम घेऊन असणार बघा. जसं फॉर एक्झाम्पल इथे एक डायग्राम घेऊन ही स्ट्रिंग आहे, इथे एक ब्लॉक जोडला. सपोज करा या ब्लॉकचं मास घेतलं मी 4 kg. मास किती घेतलं, 4 kg. सिंपल कन्सेप्ट आहे, थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका फक्त. 4 kg याच्यावर सगळ्यात पहिला फोर्स ऍड झाला असेल कोणता, 4G, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं की प्रत्येक ऑब्जेक्टवर एक फोर्स ऍक्ट होणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. पण दाखवताना डाऊनवर्ड दाखवायचा, म्हणजेच काय झालं, mg फोर्स. हा लिहिला mg फोर्स. मास किती आहे, 4, आणि g ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जी काय असतो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि टेन्शन या स्ट्रिंग मध्ये काय आलं असणार, आता टेन्शन अवे फ्रॉम द बॉडी. काय लिहायचंय, अवे फ्रॉम द बॉडी. काय भेटलं, टेन्शन. पण आता मला सांगा, ही जे आहे या ठिकाणी सिस्टम कशामध्ये सांगितलेलं आहे, इक्विलिब्रियम. टेन्शन जर समजा सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल, त्याचा मिनिंग नेट फोर्स किती ऍक्ट झाला असेल, 0. नेट फोर्स जर 0 असेल तर सरळ T इज इक्वल टू लिहायचं काय, 4G. T इज इक्वल टू लिहायचं काय, 4G. कारण की हा फोर्स याला काय करायला लागला, बॅलन्स. हे बघा इथं पण तेच केलं, या फोर्सने याला काय केलं, बॅलन्स. म्हणजे आता सुद्धा T इज इक्वल टू काय लिहायचं आपल्याला, 4G. तर देअरफॉर T इज इक्वल टू 4 इंटू G ची व्हॅल्यू सगळ्याला माहित असेल, 9.8 लिहितो आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण अप्रॉक्सिमेटली मी किती पुट करतोय, 10. किती पुट करायची आहे, 10 अप्रॉक्सिमेटली. तर देअरफॉर 4T न्यूटन. तर टेन्शन फोर्स आला किती सगळा बघा, 4T न्यूटन. टेन्शन फोर्स आला किती सगळा, 4T न्यूटन. सगळ्यात सोपा क्वेश्चन. फाइंड द टेन्शन फोर्स इन द स्ट्रिंग व्हेन द सिस्टम इज इन इक्विलिब्रियम. सिस्टम तुम्हाला सांगितलं इक्विलिब्रियम मध्ये आहे, तर काही नाही करायचं, सरळ नेट फोर्स इक्वल टू काय करायचं, 0. पण सगळ्यात पहिले चेक करायचं या ब्लॉकवर कोणता फोर्स आपला झाला. सगळ्यात पहिला फोर्स कोणता लिहायचा, 4G. अवे फ्रॉम द बॉडी काय लिहायचं, T. अवे फ्रॉम द बॉडी काय लिहायचं, T. मग T इज इक्वल डायरेक्टली आपण काय लिहिणार, 4G. तर देअरफॉर T इक्वल टू 4 इंटू काय करायचं, 10. देअरफॉर T इक्वल टू 10 इंटू 4 काय करायचं, 4T न्यूटन. हा सगळ्यात सिंपल क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायला, ज्याच्यामध्ये सरळ जर सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये सांगितली, लक्षात घ्या, सिस्टम जर इक्विलिब्रियम मध्ये सांगितली तर वेगळं काही करायचं नाही, सरळ T इज इक्वल टू 4G. फोर्सेस एकमेकाला काय करायचे, फक्त बॅलन्स करायचे. काय करायचे, बॅलन्स. डन. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, मी याला रफ करतो कारण की आपल्याला पुढची डायग्राम बनवायची, त्यासाठी आपल्याला जागा कमी पडेल. तर मी याला रफ करतो एकदा, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये ह्याच बेसिसवर, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं असणार, फाइंड डिटरमाइन द टेन्शन T1 अँड T2. बघा क्वेश्चन काय लिहितो मी, लक्षात घ्या आता. डिटरमाइन द टेन्शन T1 अँड T2. टेन्शन डिटरमाइन करायचं ऍज शोन इन द फिगर. बघा जसं तुम्हाला एक डायग्राम घेऊन असणार, सगळ्यात सुरुवातीला बघा, फॉर एक्झाम्पल हा एक सपोर्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर हा दुसरा सपोर्ट गिवन आहे, आणि इथं सांगितलं आपल्याला की या स्ट्रिंगला एक ब्लॉक जोडला, ज्या ब्लॉकचं मासच्या जागेवर आपल्याला गिवन आहे 4 kg वेट. आणि या साईडला इथून एक स्ट्रिंग जोडलेली आहे. सपोज करा ही अशी एक स्ट्रिंग जोडलेली आहे, जेणे या हॉरिझॉन्टल लाईन सोबत अँगल बनवलेला आहे 60. हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती बनवला, 60. ठीक आहे. एक तर अशी डायग्राम बनवू आपण, नाहीतर मग थोडंसं काय करतो मी, याला चेंजेस करतो या डायग्रामला. बघा सगळ्यात सुरुवातीला सपोज हे इथून इथपर्यंत कनेक्ट करू आणि ही स्ट्रिंग याला कनेक्ट करू अशी, आणि नंतर इथं दाखवूयात ब्लॉक, काही अडचण नाही. हे बघा ही इथं दाखवता येईल, ठीक आहे. हे असं, ही अशी डायग्राम दिली आपल्याला, 4 kg वेट.
केजी वेट गिवन आहे, डायरेक्ट केजी गिवन नाही, केजी वेट असेल तर चेंजेस करावं लागतात बघा. आणि सुरुवातीला आपल्याला सांगितलं की या साईडला टेन्शन गिवन आहे, सपोज करा T1 आणि इकडे स्ट्रिंग मध्ये टेन्शन दिलेलं आहे किती T2. असं आपल्याला एक डायग्राम दिली आणि डायग्राम मध्ये विचारलं डिटरमाइन द टेन्शन T1 अँड T2 एज शोन इन द फिगर. लक्षात. चलो अब देखो, सगळ्यात महत्वाचं जसं आतापर्यंत सांगितलं मी तुम्हाला सांगितलं असणार सिस्टम कशामध्ये इक्विलिब्रियम मध्ये. सिस्टम इक्विलिब्रियम मानल्यानंतर आपल्याला काही वेगळं नवीन चेंजेस करायचे नाहीत, फक्त नेट फोर्स इक्वल टू काय करायचा 0. पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले चेक करावं लागेल त्याच्यावर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट झाले. तर सगळ्यात पहिला फोर्स याच्यावर ऍक्ट करा, कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. किती ऍक्ट झाला असेल तो 4g. केजी वेट मध्ये घेऊन आहे ना, तर 4g इज इक्वल टू याला लिहायचं 4 × 9.8 जागेवर मी काय पुट करतो इथं 10. किती पुट करावं लागणार 10 पुट करावं लागणार. आले लक्षामध्ये. त्यानंतर आता हा जो वेक्टर आहे बघा, इथं अँगल किती बनला होता 60. लक्षात ठेवा इथून पुढे जो वेक्टर, एक सोप्या भाषेमध्ये सांगतो, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना त्यामध्ये कन्फ्युजन होतं. जो वेक्टर एक्स ऍक्सिस मध्ये नसतो, जो वेक्टर वाय ऍक्सिस मध्ये नसतो, त्या वेक्टरचे प्रत्येक वेळेस करायचे कंपोनंट. बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की कोणत्या वेक्टरचे कंपोनंट करायला पाहिजे नाही करायला पाहिजे कळत नाही. तर जो वेक्टर एक्स ऍक्सिस मध्ये नाही, जसं बघा हा वेक्टर निगेटिव्ह एक्स मध्ये, त्यानंतर हा वेक्टर बघा इकडे वरती आहे, याचा एरो बनला ना, तर एक्झॅक्टली हा एक्स मध्ये पण नाही वाय मध्ये पण नाही, अशा वेक्टरचे काय करायचे आपल्याला कंपोनंट करायचे. किती कंपोनंट बनणार सगळे 2 कंपोनंट, एक या साईडला बनणार तर दुसरा या साईडला बनणार. हा जर अँगल 60 असेल तर याचा अल्टरनेट अँगल सुद्धा किती बनला 60. तर एक्झॅक्टली इकडे यायला पाहिजे कोण t cos 60. इथं प्रत्येक वेळेस कॉसच काऊन लिहायचा, कारण की जिथं अँगल त्याचा जो वेक्टर दिसेल त्याच्या ऍडजस्टंट साईडला तो प्रत्येक वेळेस कॉस लिहायचा. डोकं लावायची गरजच नाही, सरळ सरळ जिथं 60 दिसला किंवा फॉर एक्झाम्पल जिथं अँगल दिसला त्याचा ऍडजस्टंट वेक्टर काय लिहायचा कॉस लिहायचा. काय लिहायचा कॉस. उरल्याला कोण लिहायचा साइन. तर इकडे काय लिहिणार तुम्ही मग T1 sin 60. T1 sin 60. बघा मग आता दोन फोर्सेस एकमेकाला बॅलन्स झाले. आता कोणते कोणते बॅलन्स झाले सगळ्यात सुरुवातीलाच बघा की दोन इक्वेशन, एक बनला आपल्यासाठी काय T1 sin 60. T1 sin 60 इज इक्वल टू आलं काय हे 4 × 10. 4 × 10च ना, हे 4 × 10 आपल्याला डायरेक्ट जी ची व्हॅल्यू के जी वेट, याला डायरेक्ट काय करायचं 9.8 न मल्टिप्लाय करायचं, नाही तर डायरेक्ट कशाने मल्टिप्लाय करायचं 10 न मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर मग T1 ची व्हॅल्यू काढायची. T1 sin 60 ची व्हॅल्यू किती असते √3/2 इज इक्वल टू, हे टोटल झालं किती 40. तर देअरफॉर T1 इज इक्वल टू 40 × 2 डिवायडेड बाय √3. तर देअरफॉर आपला आन्सर यायला पाहिजे तर 80/√3 न्यूटन. हा कोणता फोर्स भेटला तुम्हाला T1 टेन्शन. दुसरा कोणता कॅल्क्युलेट करायचा आपल्याला T2. तर T2 कॅल्क्युलेट करत असताना नेट फोर्स इक्विलिब्रियम मध्ये सिस्टम आहे, सरळ सरळ बॅलन्स करा. काय लिहायचं तुम्हाला T2 इज इक्वल टू T1 cos 60. बघा T2 इज इक्वल टू T1 cos 60. तसं इथं पण आपण तेच केलं तर T1 sin 60 च्या अपोजिट मध्ये कोण होतं 4g. ते पुट केलं डायरेक्ट लिहून टाकलं इथं. त्यानंतर आता T2 याला बॅलन्स कोण करायला T1 cos 60. एवढं कॉम्प्लिकेटेड नाहीये जेवढं आपण विचार करणार आहे. T2 इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडे 80/√3 × cos 60 ची व्हॅल्यू किती असते 1/2. तर देअरफॉर डिवायडेशन करून आपला आन्सर येईल किती टोटल 40/√3 न्यूटन. आता आपलं जर ऑप्शन असते त्या ऑप्शन मध्ये आपण √3 ची व्हॅल्यू पुट केली असते त्याच्या अकॉर्डिंग, मग आपण त्याच्या अकॉर्डिंग त्याला काय केलं असतं डिवायडेशन केलं असतं. सध्याच्या आपल्याकडे ऑप्शन्स नाही आहेत म्हणून आपण त्याला डिवाइड करायची काही आवश्यकता नाहीये. पण लक्षात आलं तुमच्या क्वेश्चन की ज्यावेळेस सुद्धा अशा टाईपचा क्वेश्चन दिलेला असणार T1 T2 आणि न्यूटन्स फर्स्ट लॉ फॉलो करायचा असेल तर नेट फोर्स इक्वल टू काय करायचं असतं 0. मग नेट फोर्स इक्वल टू जर तुम्ही 0 करत असाल त्याचाच मिनिंग झाला की सिंपल सरळ सरळ एक पहिला फोर्स ऍड करा kg, म्हणजे जो आपल्यासाठी 4g mg असेल त्याच्यावरती अपोजिट मध्ये काय फोर्स असेल नसेल अगोदर चेक करा. जसं T1 बघा हा एक्स मध्ये पण नव्हता वाय मध्ये पण नव्हता, म्हणून आपण किती कंपाऊंड केले सगळे 2. एक एक्स ऍक्सिस अलोंग बनवायचा, एक वाय ऍक्सिस अलोंग बनवायचा. सरळ सरळ कंपाऊंड बनल्यानंतर 60 अँगल जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कंपाऊंड बनवायचे नाहीत. मग इथं 60 कळाला तिथं लिहिलं cos 60, उरलेला काय लिहिला sin 60. त्याच्या अकॉर्डिंग अरेंजमेंट केली तर T1 आणि T2 ची काय मिळाली आपल्याला व्हॅल्यू मिळाली. तर हे लक्षात घ्या, तेव्हा आपल्याला काय करता येईल T1 आणि T2 फाइंड आउट करता येईल. तर हाच आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ. A body is at rest will remain at rest. A body is in motion will remain in motion until and unless unbalanced force act on it. म्हणजे नेट फोर्स इक्वल टू 0. फक्त आपल्याला फोर्सेस काय करायचे बॅलन्स. ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन असणार सिस्टम कशामध्ये इक्विलिब्रियम मध्ये, त्या वेळेस लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचे सगळ्यात महत्वाचं
फोर्सेस फक्त बॅलन्स करायचे. काय करायचे? फक्त बॅलन्स. आणि बॅलन्स केले की डायरेक्ट व्हॅल्यू लिहून टाका. तुम्हाला T1 फाइंड आउट करायला विचारलं, T2 विचारला, काही अदर एक्स्ट्रा फोर्स विचारला कोणता, त्याच्या अकॉर्डिंग फक्त लिहून टाकायचं. ते हे झाल्यासाठी सिम्पल. आता लगेच याच्यानंतर आपण चालू करूयात न्यूटन सेकंड लॉ, ज्याच्यामध्ये काय यायला पाहिजे? ऍक्सेलरेशन. काय यायला पाहिजे? ऍक्सेलरेशन. तर लवकर याला नोट डाऊन करून घ्या.